आज आम्ही निघालो भूर फिरायला. त्याआधी रविवारचा ठरलेला असतो तो इडली डोशाचा नाश्ता. म्हटले आज आपण काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी करणार आहे मिक्स डाळीचे अप्पे. मला तर मिक्स डाळीचे अप्पे फार आवडतात, कारण की डाळीमुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं. एका बाजूला अप्पे तयार करून घेतले आणि एका बाजूला खोबऱ्याची चटणी तयार असली की अप्पे करत वाढायला बरं पडतं. चला म्हटले आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे निवांत कामं करावीत. तर माझे मिस्टर म्हणतात लवकर कामावर, आपण आज फिरायला जातोय. मग काय, मी इथे भरभर अप्पे तयार करून घेतले आणि कितीही घाई गडबड असली तर मी पहिला नैवेद्य माझ्या स्वामींना दाखवते, मग घरातल्यांना नाश्ता देते. ध्यानी मनी नसताना अचानक आवडीचा नाश्ता समोर आला की चेहऱ्यावर वेगळंच हसू येतं. आणि खरंच सांगते, माझ्या लेकाला माहिती नाही की मी किचनमध्ये काय बनवते. आत्ता सांगते, आम्ही गेलेलो खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात. जवळजवळ आम्ही 2-3 वर्षानंतर खोपोलीला गेलेलो. रविवारचा दिवस असल्यामुळे दर्शनाला भरपूर मोठी रांग होती. रांगेत उभं राहिलो, देवाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आम्ही तिकडचा परिसर फिरलो. तिथे तर खूप छोटे मोठे बदल झालेत. आणि आता तिथे सर्वात मोठा बदल झालेला म्हणजे तिथे एक मस्त प्रशस्त असं भक्तनिवास उभं राहिलं आहे. एखाद्या सुट्टीला तुम्ही पण नक्की गगनगिरी महाराजांच्या मठात जावा. तिथली शांतता, प्रसन्नता तुमचं मन नक्की जिंकून घेईल. आमच्या बाबतीत पहिल्यांदा असं घडलं. गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो आणि महाप्रसाद न घेता माघारी आलो. कारण की मारुतीच्या शेपटीसारखी ही मोठी लाईन 2-2.5 तास झालं तरी ती काय कमी व्हायचं नावच घेत नव्हती. मग शेवटी आम्ही कंटाळलो आणि घरी यायला निघालो. वाटेत आम्हाला एक खूप उंच अशी भोळ्या शंकराची मूर्ती दिसली. घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी माझ्या ताईच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर मला म्हणाली, बरं झालं वेळेत आली, तशी पण मला तुझ्या हातची बिर्याणी खायला आवडते. म्हटले चला करते. आता एवढं आपल्याला मान देते तर कशाला आकडा. ताईच्या घरातल्यांना खायची होती थराची बिर्याणी आणि माझ्या ताईचं आणि माझं एकमत झालं की कमी वेळेत पटकन आपण कुकरमध्ये बिर्याणी करून घेऊ. म्हटले ठीक आहे, कुकरमधली बिर्याणी आणि थराची बिर्याणी चवीला एकच सारखी लागते. माझ्या मिस्टरांचं तर वेगळंच, म्हणतात बिर्याणी कमी आणि उकडलं जास्त लागते. आता उकडलं म्हणजे माहिती का तुम्हाला काय, जर आपल्याकडे शिल्लक शिळं कालवण राहिलं ना आणि त्यामध्ये तांदूळ शिजवून घेतला आणि त्याचा भात तयार होतो, त्याला आमच्याकडे उकडलं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगा. हा झाला चेष्टेचा विषय, पण आपल्याकडे कमी वेळ असेल ना तर कुकरमध्ये बिर्याणी केली ना तर खरंच ती खूप छान होते. मी बऱ्याचदा केली आहे. घाई गडबडीत बिर्याणी तयार झालेल्याचा व्हिडिओ मला काही घेता आला नाही, पण बिर्याणी खरंच खूप छान झाली. आम्ही सर्वजण जेवलो आणि माझ्या आईला पाय करून मी माझ्या घरी यायला निघाले. चला तर आजचाही दिवस करण्यात आणि खाण्यातच गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.